ना सकाळ सकाळी इथं ब्लॉक सगळे ना स्वच्छ करायचं माझं चाललं होतं आणि पाणी पण येणार होतं ना. परत पाणी सांडलं की कचरा सगळा निघत नाही. आणि आणू इथं रांगोळीची होती ना ती मुजवत बसली होती आणि म्हटलं चला. तर धुरळा म्हणजे इतका येतोय की वारं खूपच सुटतंय ना त्यामुळे. आणि हे बघा लिलीची फुलं तर छान अशी लागलेत ना फुलं ह्याला. तर ही जी आहेत ना व्हाईट कलरची ती भरपूर लागते. तर ते जे रेड कलरचं आहे ते मात्र जास्त लागत नाहीत. आणि गुलाबाला सुद्धा फुलं आता भरपूर लागायला लागल्यात. तर अजिबात झाडाचं ना म्हणजे फुल अजिबात तोडलं नाही त्यामुळं छान अशी राहतात. तरी आज ना म्हणजे सकाळ सकाळी थोडंसं म्हणजे लेट झालं होतं सुट्टी असल्यामुळे. आणि वातावरण पण आज नेमकं छान होतं बरं का. म्हणजे जास्त असं आभाळ वगैरे पाऊस नव्हतं, मोकळं झालं होतं, थोडंसं ऊन आलं होतं, छान वाटत होतं. शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर ना आता वाजले 8 सकाळचे. तर ना तरी पण आज वेळ झालाय का माहितीये का. तर आज ना काहीतरी संप असल्यामुळे शाळांना सुट्टी आहे. म्हणजे शाळा असली की तरी पण लवकर चालू होते. तर आज रात्रीच मेसेज आला की शाळांना सुट्टी आहे, त्यामुळे थोडस तरी लेट झालं असला. आणि पाणी पण आले. तर अनुची पण तब्येत आता 5-6 दिवस जरा ठीक नव्हती. आता थोडी आज आज म्हणजे जरा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे थोडस रुटीन नीट व्हायला लागले. अनुच्या तब्येतीमुळे मला किती दिवस झालं ब्लॉग नीट आपले काही सुद्धा झालेले नाहीये. तर आता झाडलोट सगळी झाली सगळं. आणि ब्लॉक वगैरे सुद्धा सकाळ सकाळीच आवरून घेतलं. नाहीतर कसं सगळं आवरलं की म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरला की नंतर मी बाहेरचं झाडून काढते. सकाळचं कसं होतंय खूपच घाई उठते. नाहीतर मग 4 वाजता तरी डायरेक्ट झाडते असं करते. पण आज सकाळी सगळं ब्लॉक वगैरे झाले. आणि सुट्टी असल्यामुळं आज रांगोळी वगैरे पोरींकडेच असते. सुट्टी असली की त्या काढत बसत्या त्या निवांत. मग शाळा असली की होत नाही काढणं. तर आता ना आंघोळ वगैरे पाणी सगळं आवरले. तर आलूच तेवढं आवरायचं राहिले का. तर थोडस अजून ताप येतोय, बाकीचं तिचं आलंय कमी. तर परत म्हणलं दुपारी काढावी तिला आंघोळ नंतर. तर आताच ती पण झोपून उठली आणि खेळायला लागली आज जराशी. नाहीतर रोज रडते. आणि आता मी लागली चहा घ्यायला. तर म्हणलं चहा करून नंतरच म्हणलं निवांत चहा पिऊया आणि तुमच्याशी बोलूया सुद्धा. तर आता ना काल लाईट नव्हती त्यामुळे काल दळणच माझं झालं नाही करून. तर आज आता मी दळण म्हणलं करावं. आणि रात्री नाही तर लाईट जरी नसती, रात्री लाईट आल्यावर मी केलंच असतं. शाळा असती तर. मग शाळेला सुट्टी आहे मग म्हणलं ठीक आहे म्हणलं मग राहू दे. आणि घरातच असल्यामुळे आपल्याला कसं दळण करायचं एवढं काय म्हणजे असं टेन्शन वाटत नाही. पटकन आपलं थोडं जरी दळून घेतलं तरी होऊन जातं. पण मी दळत बसत नाही, एकदमच दळून ठेवलेलं असते. तसं थोडं थोडं मी दळत बसत नाही का. तर प्रत्येक वेळेला गिरण सगळे साफसफाई त्याला ठेवावं लागतं, नाहीतर आळी जाळी लागते त्याला. आता गहूला जास्त घाण पण नसते गव्हामध्ये काय. तर घरगुती शेतगहू घेतलेला आहेत बरं का एक, त्यामुळे खूप चांगले छान काढले बरं का. तर नाही मध्ये मध्ये सारखं ना बारीक गावडी पाऊस त्यामुळे सगळं बाहेर काढलंय की मुजायची रांगोळी. आज आता ऊन पडले खरं. तर बघू आता आज. तर आता गहू निवडते. छोटीशी रांगोळी काढली इथं अक्षूला. तर बाहेर काय सडा वगैरे टाकायचा आहे ना, सडा टाकले की मुजून जाते म्हणून काढलीच नाही अजून. आणि आज काय पावसाची एवढे लक्षणं नाही. पाऊस आला की मग काय बाहेरची राहतच नाही रांगोळी, सगळी येऊन जाते लगेच. तर आज मात्र खरं ऊन पडले बरं का. तर सडा टाकून नंतर मग बाहेर काढायची. तोपर्यंत तिथं छान काढली. आणि इथं म्हटलं मी गहू निवडत होते ना, तनूला म्हटलं तोपर्यंत थोडंसं गिरण साफ करून घे. साफ केलेली असते पण तरी पण एकदा की नाही स्वच्छ अजून केलं की बरं वाटतं. आणि या पावसाळ्याच्या दिवसात लगेच ना जाळी वगैरे होती त्यामुळं. तर म्हटलं साफ करून घेऊन चाळण बदलावी लागते. डाळ दळली होती परवा. तर डाळीची चाळण जी असते ती मोठी असते ना, तर ती करून आपल्याला लहान जी गव्हाची चाळण टाकावी लागते. आणि म्हटलं तोपर्यंत माझं गहू निवडून पण होईल. आणि हा जो डब्बा आहे ना जो गिरणी बरोबरच म्हणजे मिळतो, तर त्यात ना 5 किलो एवढं पीठ ना बसतं. आणि दळायला टाकलं आणि तोपर्यंत इकडं
पाणी तोपर्यंत आलं. तर म्हटलं पाणी आले तोपर्यंत थोडंसं सडा टाकून रांगोळीच्या तिथली जागा वगैरे सगळी साफ करूया. आणि झाडांना पण थोडंसं पाणी पण टाकलं. तसं काय आता ह्याच्यामुळं पावसामुळे जास्त पाणी नाही टाकावं लागत. आणि हे बघा हे थोडंसं आणूसाठी तर आणू लागली होती पोहेच मागायला. तर मग आणूसाठी थोडंसं म्हणलं मिरची वगैरे काय टाकू नको, अगदी साधं आपलं कर म्हटलं होतं. तर माझं चाललंच होतं अजून निवडायचंच. तर तनूनं तोपर्यंत पोहे केले होते. आणि आता इथं तर मिरच्या दिसायला लागल्यात. मी तिला सांगितलं होतं की मिरची वगैरे काय टाकू नको, पण हिला बहुतेक टाकलेली दिसते मिरची. का तर तिच्या पोटात दुखते ना, म्हणून म्हटलं. तसं काही मिरची खात नाही ती, पण आता इथं मला आत्ता कळालं की मिरच्या आहेत म्हणून. तर मी सांगताना खरं तिला सांगितलं होतं की साधे कर अगदी मिठाचे फक्त म्हणून. तर असू दे. का तर तिला खूप त्रास झालेला आहे. किती दिवस झालं ना तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. आणि ते जुलाब उलट्या हे सुद्धा चालू होतं ना, त्यामुळे खूप काळजी घेतली तिची. आणि सेपरेट असं रोज तिच्यासाठी म्हणजे भाज्याही करायचं. माझ्याकडं ते म्हणजे कामच लागल्यासारखं झालं होतं. तर इथं तणून आपलं छान असे थोडेसेच पोहे केलेत. तर मुलं आजारी असली की थोडं काळजी ही जादा काय होते घ्यावीच लागते, नाही घेऊन पण नाही चालत. तर आत्ता थोडंसं रिकवर तिचं होत आलं आणि लगेच तिखट नको असं वाटत होतं मला. पण असू दे, खाल्लं पण तिनं पोहे. थोडंसं तिखट असलं म्हणजे ती खाती तिखट, खरं नाही असं नाही. आणि आता इथं ना गिरणीमध्ये गहू दळायला टाकायला चाललं होतं. तर गहू दळून झाली की पटकन म्हणलं चपात्या वगैरे करून मोकळं व्हायचं. का तर परत मग म्हणजे वेळ झाला की जास्तच वेळ होतोय. आणि भाजीला पण काय नव्हतं, त्यामुळं मग म्हटलं होतं की आपली बटाट्याची साधी भाजी करूया. तर थोडंसं पीठ ना पडलं की तणून तोपर्यंत डब्यामध्ये सगळं साहित्य काढून ठेवलेलं होतं. तर छान झालंय बरं का जेवणाचं आपलं ताट तयार. तर ना बटाट्याची अशी रस्सा भाजी केली, थोडंसं मिरचू पण केला होता, शेंगदाणे तिखट, चपाती. आणि कुकरला आता भात व्हायला लागलाय आपला. तर आता असं म्हणलं मस्त गरम आपलं भात करूया म्हणतात सगळे नंतर. आणि आता थोड्याशा चपात्या राहिल्या तेवढ्या करणार आहे मी. असं झालं आजचं जेवणाचं ताट छान असं. तर स्वयंपाक झाला आणि जेवण करायचं होतं. तर ताट जे वाढलं होतं ते मी त्यांच्यासाठी दिलं होतं वाढून. तर त्यांना दिलं ताट आणि नंतर ना पटकन कपडे धुवून घेतले. पण ऊन पडले कपडे तर इथलं आता सगळं काढलंय किचनवरचा मसाला. आता किचन सगळं धुवून घ्यायचंय. विंजलचं पाणी अक्षला करायला नाक्ष धुवून घेणार आहे आता. त्या सगळं किचन घासून घ्यायचंय सगळं स्वच्छ करून.